बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारी धक्कादायक घटना। चिखली येथेच 5 पोलीस कर्मचाऱ्यांनी परराज्यातील वाहन चालकांकडून खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आणि पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी थेट 5ही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबनाचा फटका दिला। पाहूया नेमके काय घडले। चिखली शहरात परराज्यातील वाहन चालकांकडून थेट खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला आहे। कर्नाटकातील ताज अब्दुल रहमान वय 33 वर्ष, अकीम अरमान शेख आणि इब्राहिम जुबेर अहमद हे चित्रपटासाठी लोकेशन पाहण्यासाठी मलकापूरकडे येत होते। या दरम्यान चिखली बुलढाणा महामार्गावर त्यांचे वाहन चिखली पोलीस स्टेशन व जिल्हा वाहतूक शाखेतील 2 कर्मचाऱ्यांनी अडविलेत। वाहनांचे कागदपत्र तपासल्यानंतर कारवाई न करण्यासाठी 3000 रुपयांची मागणी करण्यात आली। त्यापैकी 1500 रुपये पेटीएमद्वारे जवळच्या चहा विक्रेत्याच्या QR कोडवर भरण्यात आले आणि वाहन पुढे सोडण्यात आले। परंतु काही अंतरावर 3 इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी पुन्हा त्यांचे वाहन अडविलेत। वाहनात असलेल्या एअर रायफलमुळे गुन्हा दाखल करण्याची धमकी देत तब्बल 2 लाखांची खंडणी मागण्यात आली। तडजोडीनंतर ही रक्कम 50,000 आली आणि तीही ऑनलाईन भरण्याचे आदेश देण्यात आले। ताज अब्दुल रहमान यांनी संशय आल्याने तातडीने वाहन घेऊन निघण्याचा प्रयत्न केला, परंतु काही अंतरावर वाहनाचा अपघात झाला। यानंतर पोलिसांनी पैसे न दिल्यास मोठी कारवाई होईल अशी उघड धमकी दिली। या प्रकरणी फिर्यादी ताज अब्दुल रहमान यांच्या तक्रारीवरनं आरोपी चिखली पोलीस स्टेशनचे अभय टेकाळे, जिल्हा वाहतूक शाखा गजानन भंडारी, विठ्ठल काडुसे, विजय आंधळे आणि महामार्ग पोलीस कर्मचारी संदीप तिडके यांच्यावर चिखली पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेत तत्काळ 5ही आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केलेत। या घटनेने बुलढाणा पोलीस दलात एकच खळबळ माजली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। पोलीस हे जनतेचे रक्षण करते, पण जेव्हा त्यांच्या हातात गुन्हेगारी मानसिकता डोकावते तेव्हा समाजाचा विश्वास डळमळतो। जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांची ही धडक कारवाई निश्चितच संदेश देणारी आहे की कायदा सर्वांसाठी समान आहे, मग तो गणवेशातला असो किंवा सामान्य नागरिक।